नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 7वी भूगोलचा 7वा धडा मृदा या धड्याचा स्वाध्याय आपण आता इथे बघणार आहोत. तर चला माझ्यासोबत पटापटा स्वाध्याय लिहून काढा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. माझं नाव आहे सपना टीचर. नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. प्रश्न 1, पुढील तक्ता पूर्ण करा. उत्तर, घटक आणि मृदा निर्मितीमधील भूमिका. तर मूळ खडक मूळ खडकाचे वितरण होऊन मृदेचा प्रकार ठरतो. प्रादेशिक हवामान प्रदेशाचे हवामान विदारण प्रक्रियेची तीव्रता ठरवते. एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेली पाहायला मिळते. सेंद्रिय खत. सेंद्रिय खताद्वारे समुच्च तोल राखला जातो. सूक्ष्मजीवाणूमार्फत मृत वनस्पती प्राणी यांच्या विघटनाची प्रक्रिया होऊन मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढते. प्रश्न 2, कशामुळे असे घडते? 1, सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते. उत्तर, सह्याद्रीच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे. 2, सह्याद्रीच्या पश्चिम भागात हवामान दमट आहे. 3, त्यामुळे तेथे बेसाल्ट या खडकाचे अपक्षालन होऊन जांभी मृदा तयार होते. 2, प्रश्न 2, मृदेत ह्युमसचे प्रमाण वाढते. उत्तर, 1, गांडूळ खत, शेणखत, कंपोस्ट खत यांसारख्या सेंद्रिय खतांचा वापर केल्याने मृदेच्या सामूचा तोल राखला जातो. 2, सामूचा योग्य पातळी असलेल्या मृदेमध्ये सूक्ष्मजीव अधिक संख्येने आढळतात. 3, या सूक्ष्मजीवांमुळे पालापाचोळा, वनस्पतींची मुळे, प्राण्यांचे मृतावशेष इत्यादींचे विघटन होते. या विघटित झालेल्या जैविक पदार्थास ह्युमस म्हणतात. 4, अशा प्रकारे सेंद्रिय खतांचा वापर वाढवला असता मृदेत ह्युमसचे प्रमाण वाढते. 3, विषुववृत्तीय हवामान प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद घडते. विषुववृत्तीय प्रदेशात वर्षभर सुमारे 27°C ते 30°C इतके तापमान असते. 2, या प्रदेशामध्ये वर्षभर सरासरी 2000 ते 3000 मिलीमीटर पाऊस पडतो. 3, जास्त तापमान व जास्त पाऊस यामुळे विषुववृत्तीय हवामान प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद घडते. प्रश्न 4, मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते. उत्तर, 1, शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर जलसिंचनाचा वापर केला जातो. 2, अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील क्षार वर येतात व जमीन क्षारयुक्त बनते. प्रश्न 5, कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ म्हणजे धान जास्त असतो. उत्तर, 1, कोकणातील हवामान उष्ण व दमट असते. येथे गाळाची मृदा असून तेथे दरवर्षी भरपूर पाऊस पडतो. हे घटक तांदळाच्या पिकाच्या वाढीस उपयुक्त ठरतात. त्यामुळे कोकणात तांदळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. 2, स्थानिक उत्पादनानुसार मानवाचा आहार निश्चित होतो. त्यामुळे कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ जास्त असतो. प्रश्न 6, मृदेची धूप होते. उत्तर, वाहत्या पाण्याबरोबर मृदेचा वरचा थर वाहून जातो. 2, वेगवान वाऱ्यामुळे देखील मृदेची झीज होते. 3, जमिनीचा तीव्र उतार देखील मृदेची धूप होण्यास कारणीभूत ठरतो. अशा प्रकारे वाहते पाणी, वारा आणि प्रकृतीतील रचनेतील विविधता यामुळे हवामान इत्यादी घटकांमुळे मृदेची धूप होते. प्रश्न 7, मृदेची अवनती होते. उत्तर, शेतीतून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके व जलसिंचन इत्यादी बाबींचा वापर केला जातो. अशा प्रकारे रसायन, खते व जलसिंचन यांच्या अतिरेकी वापरामुळे मृदेची अवनती होते. 2, रासायनिक द्रव्यांच्या अतिरिक्त वापरामुळे मृदेतील पोषक द्रव्ये कमी होतात. मृदेतील ह्युमसचे प्रमाण कमी होते व मृदेचा सामू बिघडतो. 3, अतिरिक्त जलसिंचनामुळे मृदेतील क्षाराचे प्रमाण वाढते. त्यामुळे मृदेचे आरोग्य बिघडते. प्रश्न 3, माहिती मिळवा. 1, मृदा संधारणाचे उपाय. उत्तर, समतल चर. उतार असलेल्या जमिनीवर समतल चर खोदल्यामुळे उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो व मृदेची धूप थांबते. तसेच या चरांमुळे थांबलेले पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. 2, वृक्ष लागवड. वनस्पतींची मुळे माती धरून ठेवतात. यामुळेही मृदेची धूप थांबते. 3, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम. पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत ग्रामीण भागात शेतात उताराच्या दिशेने बांधबस्ती करणे हा कार्यक्रम राबवला जातो. ते मृदेची धूप होणेही कमी झाले आहे. 4, जलयुक्त शिवार योजना. या शासनाच्या योजनेअंतर्गत शेतांना बांध घालणे, लहान लहान नाल्याचे पाणी अडवणे यांसारखी कामे केल्यामुळे मृदा संधारण झाले आहे. 2 प्रश्न, सेंद्रिय पदार्थ. उत्तर, एक गांडूळ खत, शेणखत, कंपोस्ट खते ही सेंद्रिय खते होत.
2. शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत यांचा वापर केल्यास मृदेतील सामूचा तोल राखला जातो. त्यामुळे मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढण्यास मदत होते व मृदेची सुपीकता टिकून राहते. त्यामुळे शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे आवश्यक आहे. प्रश्न तिसरा, विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याची माहिती मिळवण्याचे ठिकाण. उत्तर, विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याची महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा मृदा परीक्षण केंद्र, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे या ठिकाणी माहिती मिळू शकते. 4. वनस्पती जीवनातील मृदेचे महत्त्व. उत्तर, 1. सुपीक मृदा व वनस्पती जीवन. सुपीक मृदेत वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक पोषक द्रव्ये मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे सुपीक जमिनीत वनस्पती जीवन मोठ्या प्रमाणात समृद्ध होते. उदाहरणार्थ विषुववृत्तीय प्रदेश. 2. नापीक मृदा व वनस्पती जीवन. नापीक मृदेमध्ये वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषक द्रव्ये कमी प्रमाणात असतात. त्यामुळे नापीक जमिनीत वनस्पती जीवन कमी प्रमाणात आढळते. उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेश. 3. मृदेची कमतरता. मृदेची कमतरता असणाऱ्या प्रदेशात वनस्पती जीवनाचा अभाव आढळतो. उदाहरणार्थ ध्रुवीय प्रदेश. प्रश्न 4. मृदेच्या संदर्भात तक्ता पूर्ण करा. क्रिया, परिणाम, सुपीकता वाढते, कमी होते. बांध बस्ती करणे याचा परिणाम सुपीक मृदा पावसाच्या पाण्यावर वाहून जात नाही आणि त्याच्यामुळे सुपीकता कमी होते. वृक्ष लागवड. वाऱ्याचा वेग कमी झाला की सुपीकता वाढते. काही काळ जमीन पडीक ठेवणे परिणाम मृदेची सुपीकता टिकून राहते, सुपीकता वाढते. सेंद्रिय खतांचा वापर. ह्युमसचे प्रमाण वाढले की सुपीकता वाढते. क्रिया. उताराच्या दिशेने आडवे चर खोदणे परिणाम उताराला येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होऊन मृदेची झीज थांबते आणि सुपीकता वाढते. शेतात पालापाचोळा जाळणे मृदेतील राखेचे प्रमाण वाढते, त्यामुळे सुपीकता कमी होते. क्रिया. सेंद्रिय खतांचा वापर. सूक्ष्मजीवांना पोषक ठरले परिणाम आणि सुपीकता वाढते. अतिरिक्त जलसिंचन क्षारतेचे प्रमाण वाढते आणि सुपीकता कमी होते. आता रासायनिक खतांचा अतिवापर करणे यामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण व परिणामी ह्युमसचे प्रमाण कमी होते, त्यामुळे सुपीकता कमी होते. उपक्रम. मृदा परीक्षण केंद्रास भेट द्या व तेथील कामाची माहिती घेऊन नोंद घ्या. 2. घरच्या घरी किंवा सोसायटीत कंपोस्ट खत तयार करा. 3. आपल्या परिसरात असलेल्या पाणी अडवा, पाणी जिरवा प्रकल्पास भेट द्या. माहिती मिळवा व नोंद करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही जो आम्हाला इतका सपोर्ट करता, एवढ्या छान छान कमेंट देता आणि तुमचं म्हणणं मांडता, त्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. अशाच प्रकारे आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय आणि चॅनलला पटापट सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.